आता काही ठिकाणी म्हणजे आता इथलं आपण बघितलं, मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर पण उजनीला गेलो होतो, तिथं पण पुलाची मागणी होती. आता ही जी नवीन कामं आहेत, आता ही नवीन आहेत, ही काय पूर्वी झाली आणि मग ह्या पुरात पडले वगैरे असं नाही. नवीन घ्यायची तर ती आता नाबार्डचा जो प्रोग्राम आपला आता चालू आहे त्यामध्ये उजनीचं जर आपण धरलेलंच आहे. हा पण जो आज इथं आल्यानंतर आम्ही पाहणी केली ते नाबार्डच्या ह्याच्यामध्ये हा सुद्धा पुलाचं जे आहे ते काम जे प्रस्तावित केलं जाईल त्याला मंजुरी पण आम्ही घेऊ. राहिला विषय खरं म्हणजे जे पंचनामे आता आपण सुरू केलेत, म्हणजे प्रामुख्यानं येऊन इथं फील्डवर बघण्याचा एकच होता की पंचनामे होतात का नाही. कारण कसं आहे, आता पूर आला, परिस्थिती वाईट झाली, पिकं गेली, जमिनी गेल्या, सगळं झालंय. पण आता पूर ओसरायला लागल्यानंतर खऱ्या अर्थानं मदत जी आहे ती पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ती मदत मिळणार आहे. आणि थोडंफार आमचं येत आहे की पंचनामे नीटनेटके झाले पाहिजेत, त्यातनं कुणीही म्हणजे वगळलं गेलंय किंवा कुणी मागे राहिलंय असं होऊ नये. कारण काय होतं सर, आपल्याला पण माहिती आहे की उदाहरणार्थ आता आपण ह्या गावात आहे, मला मिळालं त्यांना नाही मिळालं, किती वेगळं वाटतं की मला वगळलं. हे सगळ्यांना हे मदत मिळावी, जे शासन देईल ते. खरडून गेलेल्या जमिनीला पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलंय की आम्ही लागल ती मदत देऊ, निकष सोडून पण मदत देण्याची भूमिका राज्य सरकार घेईल. आणि आतापर्यंत आपल्याला ऑगस्टपर्यंतच्या ह्याच्यात 244 कोटी आपल्याला लातूर जिल्ह्याला आले सुद्धा, ते आपण जमा पण करायला सुरुवात केली. थोडंफार KYCचा प्रॉब्लेम यायचा, आता तर सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की ते KYC पण आपण वगळले. तरी आपण थोडं आजच्या बैठकीत आम्ही सांगितलं की KYC वगळलं जरी असलं तरी थोडं चेकिंग जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे. का तर ती मदत बोगस ठिकाणी जाऊ नये, त्याच्यामध्ये फ्रॉड होऊ नये. जो म्हणजे ज्याला ती मदत अपेक्षित आहे, ज्याचं पीक गेलंय, ज्याची जमीन गेली आहे, त्यालाच ती मदत घेईल. त्याच्या नावाखाली दुसरं कोणी तर मदत लाटण्याचा प्रकार करू नये. जरी शासनानं KYC काढून टाकली असली तरी पण रॅन्डम ज्याला आपण म्हणतो चेकिंग करायचं आणि योग्य माणसाला, योग्य जो आहे गरजू जो आहे ज्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालंय त्याला ती मदत पोचली पाहिजे, ह्या सूचना आज दिल्यात. बाकी सोयाबीन वगैरे ह्याचं पण म्हणजे कृषी विभागाकडनं रिपोर्टिंग चाललंय, त्याचं पण आज थोड्या आम्ही सूचना दिल्यात की त्यात सुद्धा कुठेही ज्या तुमच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याशी संगनमत करून कुठल्याही यंत्रणेनं काम करायचं नाही. कृषी विभागाच्या खालच्या अधिकाऱ्यांनी पण त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याशी जे रिपोर्ट ते बनवतात त्याचं त्यांनी व्हेरीफाय करून घेतला पाहिजे. नाहीतर मला वाटलं काय तर रिपोर्ट बनवला दिला पाठवून, उद्या काय होणार, त्या रिपोर्टावर ती इन्शुरन्स कंपनी बोट ठेवणार, म्हणणार जो सरकारी कागद आहे या गावाला इन्शुरन्स म्हणजे विमा जो आहे तो मिळूच शकत नाही, असं होऊ नये म्हणून आम्ही त्या पण सूचना दिल्यात. आणि बाकी आता रस्ते वगैरे हे पुलामध्ये वाहून गेलेत, काही ठिकाणी तुटलेत, काही ठिकाणी म्हणजे त्या वरचं डांबराचा लेअरच राहिलेला नाही असे झालेत. त्याचं पण आता प्रामुख्यानं PWDचे जे रस्ते आहेत ते आपण SR आणि हे म्हणजे स्पेशल रिपेअर्स आणि FDR मधनं ही कामं आपण आता नवीन जी आहे ते आपण सगळ्या जिल्ह्यांची, नुसती आपलीच नाही तर मराठवाड्यातली जे पुरामुळे बाधित झालेले जिल्हे आहेत, मग लातूर आहे, धाराशिव आहे, बीड आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे आणि मला वाटतंय थोडाफार काही जे असतील ते सगळ्यांचं आपण हे मागवले. लवकरच SR मधनं ही कामं जी रस्त्यांची वगैरे जे ती आपण तातडीनं मंजुरी देऊन ती पूर्ण करू. लातूर जिल्ह्यात किती पुलाचं काही क्षती अजून आकडा नाही आलेला माझ्याकडं, पण बऱ्यापैकी नुकसान झालंय. कारण आज आपण बघितलं तर संपूर्ण जिल्हा आपला म्हणजे 60 सर्कल आपले बाधित झालेले आहे जे आपले जिल्हा आहेत. त्यामुळे पूर्ण जिल्हा हा तसा बाधितच आहे या पुराच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे बऱ्यापैकी नुकसान हे कमी जास्त प्रमाणावर झालेलंच आहे. अजून आकडा माझ्यापर्यंत डिटेल आलेला नाही पुलांचा वगैरे, पण जो आल्यानंतर ती पण माहिती आपल्याला देऊ. पण जो आकडा असेल त्या आम्ही त्याला मदत करण्यासाठी शासन तयार आहे आणि लवकरात लवकर ही कामं जी आहेत ही पण आपण मार्गी लावून म्हणजे मंजुरी घेऊन ही मार्गी लावू.